कारण की शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये 27 डिसेंबर 28 आणि 29 डिसेंबर राज्यात अवकाळी पाऊस पडणार म्हणून हा अंदाज लक्षात पाऊस येणार आहे निश्चित म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांचा कांदा काढणी चालू असेल उद्यापर्यंत तुम्ही काय करा, कांदा झाकून ठेवायची तयारी ठेवा. ज्यांची मका उघड्या असेल तर मका देखील झाकण्याची तयारी ठेवा म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे 27, 28, 29 म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. आणि तो पाऊस सांगायचं झालं तर तुम्ही बघू शकता म्हणजे परवाच्याला म्हणजे तो पाऊस येणार आहे इकडून यवतमाळ म्हणजे 27 तारखेला म्हणजे 26 तारखेलाच मध्यरात्री म्हणजे उद्या मध्यरात्री ते यवतमाळ नांदेड इकडं पाऊस सुरू झालेलीच आहे. आणि लगेच शुक्रवारच्या नंतर तो पाऊस तिथून पुढं इकडं नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, त्याच्यानंतर अकोट, शेगाव, खामगाव, त्याच्यानंतर अचलपूर, अमरावती, त्याच्यानंतर जळगाव, जामोद, संग्रामपूर, त्याच्यानंतर देऊळगाव राजा, त्याच्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार, त्याच्यानंतर निफाड, मालेगाव, नाशिक, चाळीसगाव, संभाजीनगर, कन्नड, भोकरदन, त्याच्यानंतर पैठण, श्रीरामपूर, शिर्डी, राहता नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर, त्याच्यानंतर तो पाऊस परत इकडं बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर पंढरपूर, तुळजापूर, सोलापूर, जत, पुन्हा कर्नाटकमध्ये काही पुन्हा सांगलीकडे जाईल. सांगलीकडे फक्त 27 तारखेपर्यंतच राहणार सांगलीकडमध्ये हे अंदाज लक्षात येतं. त्याच्यानंतर श्रीगोंदा, त्याच्यानंतर तो पाऊस कडाष्टी, त्याच्यानंतर लगेच इंदापूर, पुणे, तसाच तो पाऊस असा ह्या पट्ट्यात येणार आहे. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की म्हणजे राज्यामध्ये इकडं परतवाडा आणि त्याच्यानंतर चिखलदरा त्या भागामध्ये मात्र 27, 28 तारखेला गारपीट होण्याची शक्यता आहे म्हणून हा अंदाज. जळगाव जिल्ह्यात एक थोडा जास्त पाऊस पडणार हे देखील लक्षात यायचं. बीड आणि गेवराई आणि पैठणच्या तिच्या मधल्या पट्ट्यात एक थोडा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून त्या ठिकाणी ऊसाची टोळी असेल, समजा ऊस तोड कामदार असेल तर तुम्ही काय करा, 27, 28 2 दिवस तुम्ही काळजी घ्या. कारण की 2 दिवस बीड जिल्ह्यात बीड, गेवराई त्या जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात यायचं. जळगाव जिल्ह्यात देखील चांगला पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात आहे. त्याच्यानंतर इथं बुलढाणा जिल्हा, टुनकी, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, अकोट, त्याच्यानंतर डोणगाव ह्या लोणार ह्या भागात देखील थोडा जास्त पडणार आहे म्हणून तुम्ही तुमची काळजी घ्यायची. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच मेसेज दिला जाईल, पण वातावरणात बदल काय होणार नाही म्हणून परवाच्याला मात्र शुक्रवारी मात्र ह्या टायमाला पाऊस पडायला दिसेल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पाऊस येणार आहे, कन्फर्म आहे, येणार आहे, निश्चित आहे म्हणून हा अंदाज. मात्र 30 तारखेच्या नंतर परत राज्यामध्ये नव्या वर्षाचं स्वागत थंडीनं होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात. पण राज्यात मात्र 3 दिवस शुक्रवार, शनिवार आणि रविवार मात्र अवकाळीचं संकट आहे म्हणून तुम्ही तुमची काळजी घ्या. अचानक वातावरणात बदल परत मेसेज दिला जाईल. धन्यवाद.